स्तुती पात्र आणि भयास योग्य अशा आमच्यापर्यंत दयाळू बापा, खरोखर दया करा. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला आभार रूपी यज्ञ करतो की तू आमचा देव आहेस बाप्पा आणि आम्ही तुझे उपासक आहोत. होय दयागणा, आज तू आमच्याशी बोलणार आहेस बाप्पा आणि दयागणा तुझं वचन ऐकण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला तयार कर परमेश्वरा. होय आम्ही अज्ञानी आहोत, अपात्र आहोत बाप्पा. आम्ही तुझं वचन सांगावं, तुझं वचन ऐकावं, ते ग्रहण करावं यासाठी आम्ही अशक्त आहोत बाप्पा. आणि म्हणूनच परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य तू आम्हाला पुरव. आमचे आत्मिक कान तू उघड बाप्पा आणि त्या वचनाने आमच्या अंतःकरणात परमेश्वरा प्रवेश करावा, त्यांना आमच्या जीवनाचा ठाव ठिकाणा घ्यावा असं तू कर बाप्पा. होय तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य तू पुरव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून कर. यावेळेस आपण आजच्या मननासाठी जो विषय निवडलेला आहे तो विषय आहे नव्याने सुरुवात. तो विषय आहे नव्याने सुरुवात आणि त्या विषयासाठी आम्ही जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो शास्त्रभाग आहे पहिले शमूएल याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 ते 25 ही वचनं. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 ते 25 ही वचनं. आम्ही जी वचनं वाचलेली आहेत ती 14 ते 25 आहे, पण आम्ही ज्या विषयावर मनन करणार आहोत तो विषय आहे पहिले शमूएल याचा 12वा अध्याय 1 ते 25 आणि त्या विषयाचा संदर्भ जो आहे तो आहे की नव्यानं सुरुवात. आणि या विषयाचं मनन करत असताना एक वचन आपण पुन्हा वाचूया. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय आणि त्याचं 20वं वचन आपण पुन्हा वाचूया. शमूएल लोकांस म्हणाला, भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. ते बाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. त्यावेळेस शमूएल इस्रायल लोकांना म्हणाला, भिवू नका, जे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. आज्ञा आहे, सूचना आहे, इशारा आहे, विनंती आहे आणि देवाकडून आलेला शब्द आहे की जो शब्द हा जो शमूएल आहे, जो संदेष्टा आहे, जो शास्त्र आहे, जो इस्रायलांचा न्याय इंसाफ करत आहे, तो इस्रायल लोकांना देत आहे. तो इस्रायल लोकांशी संवाद साधत आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही आता काय करायचं आहे, तर आपल्या परमेश्वराची मनोभावे सेवा करायची आहे. कोण आहे हा शमूएल आणि कोण आहेत हे इस्रायल लोक? आम्ही जाणतो की देवानं निवडलेले लोक म्हणजे इस्रायल. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आपण पाहतो की अब्राहमाला परमेश्वरानं पाचारण केलं आणि त्या अब्राहमाला एक अभिवचन दिलं की पहा, तुझ्यापासून मी काय करणार आहे, एक राष्ट्र निर्माण करणार आहे आणि ते राष्ट्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते इस्रायल राष्ट्र आहे. अब्राहमाला इसाक, इसाकाला याकोब, याकोबाला 12 वंश झाले आणि हे इस्रायल लोक ज्यांना देव वेळोवेळी म्हणतो हे माझे लोक आहेत. ज्या लोकांना परमेश्वर वेळोवेळी म्हणतो ही माझी प्रजा आहे. म्हणजे आम्ही इथं पाहतो की इस्रायल म्हणजे कोण आहे, तर इस्रायल म्हणजे जिवंत देवाची प्रजा आहे. मग इस्रायल जर जिवंत देवाची प्रजा आहे तर परमेश्वर कोण आहे, त्यांचा राजा आहे. इस्रायल जर प्रजा आहे तर परमेश्वर त्यांचा राजा आहे आणि आज हा राजा आपल्या प्रजेशी शमूएलाच्या मदतीनं, शमूएलाच्या मध्यस्थीनं बोलत आहे आणि शमूएलाचं त्या इस्रायल लोकांपुढे काय आहे, हे भाषण आहे. जर आम्ही या शास्त्र भागाचा टायटल बघितलं तर ते टायटल काय आहे, प्रजेपुढे शमूएलाचे भाषण. ही इस्रायल प्रजा जमलेली आहे आणि त्या इस्रायल प्रजेपुढं हा शमूएल काय करत आहे, भाषण देत आहे. पण हे भाषण देण्याची आज्ञा त्याला परमेश्वराकडून आलेली आहे. परमेश्वरानं त्याला सांगितलेलं आहे की त्या इस्रायल लोकांना तू जमा कर आणि त्यांची कान उघाडणी कर आणि त्यांना तू काय कर, तर मी जे तुला सांगत आहे ते सांग. आणि ते काय आहे हे आम्हाला या शास्त्र भागामध्ये पाहायला मिळतं. आम्ही ज्यावेळेस या शास्त्र भागामध्ये पाहतो त्यावेळेस या वचनाची जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर त्या वचनाची पार्श्वभूमी आम्हाला पाहायला मिळते की
इस्रायल लोकांनी शमूएलाकडं राजा मागितलेला आहे. आपण 8व्या अध्यायात जाऊया. पहिले शमूएल याचा 8वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. पहिले शमूएल याचा 8वा अध्याय आणि त्याचं 6वं आमचा वचन. न्यायनिवाडा करायला आम्हाला एक राजा द्या असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे इस्रायल लोक आपल्या आजूबाजूचं राष्ट्र पाहत आहे, आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रावर राजे कसे राज्य करतात ते पाहत आहे, आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांना राजे कसे नेतृत्व करत आहेत ते पाहत आहेत. आणि हे सर्वजण त्या शमूएलाकडे जमा झालेले आहेत. आता शमूएल वृद्ध झालेला आहे आणि त्या वयोवृद्ध शमूएलाला हे इस्रायल लोक काय मागणी करत आहेत की आम्हास एक राजा द्या, आम्हास एक राजा द्या असे ते म्हणाले. तेव्हा शमूएलास वाईट वाटले आणि त्यानं परमेश्वराची काय केलेली आहे, प्रार्थना केली आहे की हे परमेश्वरा, जी प्रजा तुझी आहे, तू ज्यांचा राजा आहे, ते लोक आता माझ्याकडे आलेले आहेत आणि ते काय म्हणत आहेत की आम्हाला एक लौकिक, एक वेगळा, एक जगिक काय कर राजा दे. त्यांची मागणी शमूएल ही परमेश्वरापुढे मांडत आहे आणि परमेश्वर शमूएलाच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. आणि परमेश्वर शमूएलाला काय म्हणत आहे, ते तुझा नाही, ते तुझा नाही तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून माझा धिक्कार करत आहे. कारण की इतक्या दिवस मिस्रातून बाहेर पडल्यापासून या इस्रायल लोकांचा राजा कोण होता, केवळ परमेश्वर होता. आणि आज या क्षणी ते आपल्या राजाचा धिक्कार करत आहे आणि ते शमूएलाकडे येऊन काय म्हणत आहे, तर आम्हाला काय कर, एक राजा दे. आणि म्हणून परमेश्वर शमूएलाला म्हणत आहे, तू वाईट वाटून घेऊ नको, कारण ते तुझा नाही, कारण की तू त्यांचा न्याय इंसाफ करत आहे, तू त्यांचा नेता आहेस, ते तुझा नाही तर ते माझा काय करत आहे, धिक्कार करत आहेत. आणि ते स्वतःसाठी, प्रजेसाठी एक दुसरा राजा मागत आहे. प्रियानो, किती परमेश्वराला ही दुःखदायक गोष्ट असेल की माझा लोक माझा काय करत आहे, अवभेद करत आहेत आणि स्वतःसाठी ते दुसऱ्या राजा मागत आहे. आणि मग आपण पाहतो की परमेश्वर शमूएलास म्हणाला की तू त्यांचे ऐक, तसे कर. ते राजा मागतात ना, तू त्यांचं ऐक, तू त्यांना राजा दे. पण पुढे परमेश्वर काय म्हणतो, पण तू त्यांची कान उघाडणी कर. जे राजा ते मागत आहे, तो राजा त्यांना मिळाल्यानंतर कोणत्या धोक्यांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे, ते धोके तू त्यांना काय कर, स्पष्ट कर. आमचं पवित्र शास्त्र जर आम्ही लक्ष देऊन ऐकलं तर एक धोक्याचा इशारा पवित्र शास्त्र आम्हाला देत असतं. आज्ञा देतं, सूचना देतं, अभिवचन देतं, पण या सर्वांबरोबर पवित्र शास्त्र वेळोवेळी आम्हाला धोक्याचा काय करत असतं, इशारा देत असतं. आणि आम्ही मात्र त्या इस्रायल लोकांसारखं त्या धोक्यांच्या इशाराकडं सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. परमेश्वर शमूएलाला म्हणत आहे, तू त्यांची कान उघाडणी कर. आणि मग काय केलेलं आहे शमूएलानं, शौलाला इस्रायल लोकांचा राजा निवडलेला. कान उघाडणी करत असताना तो त्यांना धोके सांगत आहे. तुम्ही लौकिक राजा मागत आहात, तुम्ही जगिक राजा मागत आहात, पण तो राजा तुम्हाला काय करणार आहे, गुलाम करणार आहे, दास करणार आहे, तुमच्या मुलांना त्याच्या रथापुढं पळवणार आहे, तुमच्यावर अन्याय, जुलूम, जबरदस्ती करणार आहे, युद्धात तुमच्यासाठी, लढाईसाठी तुम्हाला उभं करणार आहे, तुमचा जीव जाणार आहे. पण तरी देखील इस्रायल लोक बंडखोरी करत आहेत आणि ते म्हणत आहेत, तरीही आम्हाला राजा हवाच. तो आमच्या पुढे चालेल, तो आमचं नेतृत्व करेल, तो आमच्यासाठी लढेल. आणि मग मात्र परमेश्वर म्हणतो की त्यांना राजा हवा आहे ना, तू त्यांना राजा देऊन टाक. आणि मग शमूएलानं काय केलेलं आहे, तर इस्रायल लोकांना शौल हा राजा दिलेला आहे. आणि आपण पाहतो की इस्रायलांचा पहिला राजा शौल हा झालेला आहे. शौलाला इस्रायल लोकांनी परमेश्वरासमक्ष राजा केलेला आहे. आणि आता या पार्श्वभूमीनंतर आपण पाहतो की या आजच्या अध्यायामध्ये आता शमूएल या इस्रायल लोकांना एकत्र करत आहे आणि त्यांच्याबरोबर बोलत आहे, त्यांच्याबरोबर भाषण करत आहे. आणि मग तो सांगत आहे की तुम्हाला खरंच जगी राजाची गरज होती का?
कारण तो पहिल्या भागामध्ये म्हणतो की जो मी शमूएल आज वृद्ध झालेलो आहे, लहानपणापासून बालपणापासून मी या मंदिरात काय केलेली आहे, परमेश्वराची सेवा केलेली आहे. अगदी बालपणात परमेश्वरानं मला पाचारण केलेलं आहे, माझी निवड केलेली आहे आणि मी जी तुमची सेवा केलेली आहे त्या सेवेचं तो काय करत आहे, त्यांना आठवण देत आहे. काय मी तुमच्याकडून पैसा घेतला का? काय मी भ्रष्टाचार केला का? काय मी चुकीचा न्याय केला का? काय मी तुम्हाला चुकीचं शिक्षण दिलं का? माझ्याकडून कोणती चूक झाली का? माझ्या सेवेमध्ये कधी अप्रामाणिकपणा दिसला का? माझ्या सेवेमध्ये कधी तुम्हाला काही चुकीचं दिसलं का? आणि इस्रायल लोकांना काहीही चुकीचं दिसलं. तो स्वतःच्या पूर्ण सेवेचं त्यांच्यापुढं मांडणी करत आहे आणि त्यानंतर तो म्हणत आहे की मी जर तुमचं एवढं सगळं करत आहे तर माझा तुम्ही काय केलेला आहे, धिक्कार केलेला आहे आणि तुम्ही दुसरा राजा मागत. आता जर तुम्ही दुसरा राजा मागत आहात तर तुम्ही काय केलेलं आहे, तर देव तुमच्याशी विश्वासूपणे वागलेला आहे हे सोयीस्कररित्या तुम्ही विसरले आहात. त्या मिसर देशामध्ये, त्या गुलामीमध्ये 430 वर्ष तुम्ही खितपत पडला होता आणि तुम्ही ओरड केली, तुम्ही आरोळी केली आणि देवाने तुमचा धावा ऐकला. देव तुमच्यासाठी उतरून आला, त्यानं मोशेला तुमच्यासाठी पाठवलं, त्या समुद्रातून तुम्हाला पार केलं, अग्निस्तंभ मेघस्तंभ तुमच्या पुढं ठेवले आणि तो तुमच्या पुढे चालला. राजाचं काम काय असतं? प्रजेला चालवणं, प्रजेचं नेतृत्व करणं. मग परमेश्वर तुमचा राजा होता, त्यानं तुम्हाला त्या रानात चालवलं, तुम्हाला अन्न पुरवलं, तुम्हाला पाणी पुरवलं, तुम्हाला वस्त्र पुरवले. ह्या सर्व गोष्टी पुरवठा करणारा राजा तुमच्या बरोबर. एवढंच नव्हे तर राजाचं काम काय आहे की ज्यावेळेस परकीय शत्रू तुमच्यावर हल्ला करतात, त्या परकीय शत्रूंबरोबर युद्ध करणं आणि तुमचं रक्षण करणं. मग आठवा की वेळोवेळी परमेश्वरानं तुमचं रक्षण कसं केलं. जर जुन्या करारातील लढाया, युद्ध आणि परकीय राजांबरोबर इस्रायल लोकांनी केलेलं युद्ध पाहिलं तर वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इस्रायल लोक हे थोडके होते, परकीय सत्ता ही मोठी होती, पण परमेश्वरानं प्रत्येक युद्धाच्या वेळी काय केलेलं आहे, अद्भुत काम केलेलं आहे, अद्भुत चमत्कार केलेला आहे. आणि वेगवेगळ्या राजांबरोबर युद्ध करत असताना इस्रायल लोकांना काय केलेलं आहे, जय मिळवलेली आहे. इस्रायल लोकांचा जय झालेला आहे कारण इस्रायल लोकांचा राजा हा दुसरा तिसरा कोणी नसून परमेश्वर. मग असा हा राजा राज्य करत आहे तरी सुद्धा इस्रायल लोक काय करत आहे, त्या राजाचा धिक्कार करत आहेत आणि ते शमूएलाला म्हणत आहे, आम्हाला जगी राजा. शमूएल इस्रायल लोकांना याची आठवण करून देत आहे की तुम्ही काय करत आहात. आणि मग ज्यावेळेस या सर्व गोष्टींची आठवण करून दिली त्यावेळेस 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्यांनी त्यावेळेस काय झालेलं आहे, ज्यावेळेस सिसराचा राजा, त्यावेळेस ज्यावेळेस हासोराचा सेनापती सिसरा, मोआबाचा राजा यांच्या ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना स्वाधीन केलं त्यावेळेस इस्रायल लोकांनी काय केलं होतं, आपण वचन वाचूया 12वा अध्याय याचं 10वं वचन. त्यांनी परमेश्वराचा दावा करून म्हटले, आम्ही पातक केले आहे कारण आम्ही परमेश्वराला सोडून बाल देव व अष्टरोत यांची भक्ती केली. तर आता आमच्या शत्रूच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे आम्ही तुझी भक्ती करू. ज्यावेळेस वेगवेगळ्या राजांच्या हाती हे इस्रायल लोक जात होते त्यावेळेस ते काय करत होते, देवाच्या चरणाजवळ येत होते आणि देवाच्या चरणाजवळ धावा करून ते काय म्हणत होते, हे परमेश्वर आम्ही पातक केलं, तुला सोडून आम्ही बाल अष्टरोत वेगवेगळ्या देवांच्या भजनी लागलो आणि तुझा आम्ही अवहेर केला, अपमान केला आणि आता आम्हाला काय कर, क्षमा. आणि मग परमेश्वर प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी एक शास्ता पाठवत. आपल्याला माहिती आहे, दबोरा पाठवली, युक्ता पाठवलं, शमूएल पाठवलं, अनेक शास्त्रे पाठवले आणि त्या शास्त्र्यांनी प्रत्येक राजाबरोबर युद्ध करून इस्रायल लोकांची काय केली, सुटका केली. आणि आता जे ते राजा मागत आहे त्यावेळेस आपण पाहतो की अम्मोन्याचा राजा नाहाश यानं आता त्यांना धमकी दिलेली आहे की मी तुमच्यावर चढाई करून येणार आहे. जे पूर्वी इस्रायल लोक परमेश्वराचा धावा करत
परमेश्वराला शरण येत. आज ते परमेश्वराला शरण आलेले नाही, तर आज ते बंडखोरी करत आहेत. आणि आज ते शमूएलाला म्हणत आहे की आता आमच्यासाठी काय कर, तर एक राजा. आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रत्येक क्षणी अनुभव घेतो की अद्भुत कार्य करून परमेश्वरानं आमचं नेतृत्व केलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून संकट आमच्यावर येतात, युद्धाचे प्रसंग आमच्यावर येतात. रणांगणावरचं युद्ध आम्ही करत नाही, पण आम्हाला वैयक्तिक माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणकोणती युद्ध करतो. त्या युद्धभूमीवर मग ते आजाराशी असेल, आर्थिक परिस्थितीशी असेल, कौटुंबिक कलहाशी असेल, आर्थिक परिस्थितीशी, कर्जबाजारीपणा, व्यसन, या सर्व गोष्टींशी आम्ही ज्यावेळेस युद्ध करतो, परमेश्वर आमचं नेतृत्व करतो, आम्हाला चालवतो, पण आम्ही सोयीस्कर येते त्याला दूर करतो. आणि अशा काही प्रसंगी आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहतो. आम्ही एक दुसरा राजा तयार करतो की तो राजा आमच्यासाठी काय करेल, लढेल. एक दुसरा अधिकारी, पदाधिकारी, एक मनुष्य तयार करतो की जो आमच्यासाठी लढेल. आणि प्रियानो, यावेळेस परमेश्वराला खेद होतो, कारण परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझी प्रजा आहात. हे माझं काम आहे की प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सोडवावं, पण ही माझी इच्छा देखील आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही माझा धावा करावा, माझ्याकडे मदत मागावी, मला शरण यावं, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक युद्धातून काही सोडतो. आणि आता इस्रायल लोक ज्यावेळेस राजा मागतात आणि त्यांनी पाहिलेलं आहे की संकट आपल्यावर आलेलं आहे, आणि मग ते शमूएलाला आपल्या पापांची कबुली देत आहे. ते शमूएलाला म्हणत आहे की आम्ही आजपर्यंत पाप करत आलो आणि आमच्यासाठी राजा मागून आम्ही काय केलेलं आहे, चूक केलेली आहे, आमच्या दुष्कर्मांमध्ये भर घातलेली आहे, तर आता तू आमच्यासाठी राहा. आणि मग शमूएल त्यांना एक चिन्ह देत आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि तुम्हाला हे दाखवून देत आहे की स्वतःसाठी राजा मागून तुम्ही कोणता अपराध केलेला आहे. आणि गव्हाची कापणी चालू होती, हंगाम पावसाळ्याचा नव्हता, पण शमूएल म्हणतो की मी प्रार्थना करेल आणि आकाशातून पर्जन्यवृष्टी होईल. आणि पर्जन्यवृष्टी झालेली आहे. आणि मग इस्रायल लोकांनी काय केलेलं आहे, तर आपलं पाप स्वीकारलेलं आहे. ते म्हणतात की शमूएलाला, हे परमेश्वरा, आम्ही तुझ्या विरुद्ध काय केलं, बंड केलं, आणि आम्ही राजा मागितला, ही आमची काय झालेली आहे, चूक झाली. आणि मग आता या सर्व गोष्टी घडल्यानंतर जो परमेश्वर आहे तो इस्रायल लोकांना पुन्हा एक नवीन संधी देत आहे. याला परमेश्वरच ज्याला आम्ही दयाघन असं म्हणतो, जो दया करण्यास, कृपा करण्यास सदैव तयार असतो. त्याला इस्रायल लोकांना सोडायचं नव्हतं. जरी प्रजेने बंड केलं तरी तो राजा होता, आणि म्हणून त्या प्रजेचं त्याला रक्षण करायचं होतं. आणि म्हणून तो इस्रायल लोकांना पुन्हा काय करत, एक नवीन संधी देत आहे. एका नवीन सुरुवातीची तो संधी. वर्षाच्या सुरुवातीला आम्ही देखील आमच्या जीवनातील नवीन सुरुवात करत आहोत. गत वर्षात कोणती ती ठिकाणं आहेत की त्या ठिकाणांमध्ये आम्ही आमच्या राजाचा अवयव केलेला आहे. आम्ही त्या जीवनाच्या राजपदावरून त्या राजाला बाजूला केलेला आहे आणि आमच्यासाठी दुसरा राजा तयार केलेला आहे. देव आम्हाला एक नवीन संधी देत आहे की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काय करायचे आहे, नवीन सुरुवात करायची आहे. आणि मग या नवीन सुरुवातीला परमेश्वर त्यांना काय करत आहे, संधी देत आहे. आणि जे वचन आम्ही वाचलेलं आहे त्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे की तुम्ही काय करा, परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका. आता ही आमची नवीन सुरुवात कशी असावी, या इस्रायल लोकांची नवीन सुरुवात कशी असावी, याविषयी शमूएल बोलत आहे. आणि मग शमूएल सांगत आहे की तुम्ही काय करा, तर तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे त्याची सेवा करा. मनोभावे सेवा करणं म्हणजे काय आहे, तर तो म्हणतो की आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. मला अनुसरणं म्हणजे काय आहे, तर आत्मत्याग करणं. मला अनुसरणं म्हणजे काय आहे, तर माझ्या आज्ञांचं पालन करणं. मला अनुसरणं म्हणजे काय आहे, तर मला आवडेल असं जीवन जगणं. मला संतोषकारक होईल, मला मान्य होईल असं जीवन जगणं.
आणि शमूएल इस्रायल लोकांना म्हणत आहे, आता जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ना तुम्हाला डावीकडे वळायचं आहे ना तुम्हाला उजवीकडे वळायचं आहे, तर केवळ आणि केवळ तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे. पुढे तो म्हणत आहे की भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून वळू नका, परमेश्वराची सेवा करा. ज्या निरर्थक वस्तूपासून तुम्हाला काही लाभ व्हावयाचा नाही व तुमचा उद्धार व्हावयाचा नाही त्याच्या मागे लागू नका. त्यामुळे जग आणि जगातल्या गोष्टी देवाचं वचन सांगतो की निरर्थक आहे, आणि म्हणून उपदेशक म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सगळं काही व्यर्थ आहे. आणि म्हणून शमूएल इथं काय करत आहे, इस्रायल लोकांना इशारा देत आहे की जग आणि जगातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमचा उद्धार करणार नाही त्याच्या मागे लागू. परवा स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी आणि एक फार सुंदर असं एक आर्टिकल वाचायला मिळालं की त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांच्या एका पुस्तकामध्ये, त्यांच्या ज्ञानदीप नावाच्या पुस्तकामध्ये 7व्या भागात 294 पानावर त्यांनी लिहिलेलं आहे, इफ यू वॉन्ट सॅल्वेशन फॉलो जीसस. जर तुम्हाला मुक्ती हवी आहे, जर तुम्हाला तारण हवं आहे, तर केवळ आणि केवळ तुम्ही येशू ख्रिस्ताला अनुसरा, केवळ आणि केवळ तुम्ही त्याला अनुसरा. देवाचं वचन हजारो वर्षापूर्वी आम्हाला इशारा देत आहे की उद्धार केवळ देवाकडून आहे, आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ज्या गोष्टींपासून तुमचा उद्धार नाही, ज्या गोष्टींपासून तुमचं तारण नाही त्याच्या मागे तुम्हाला लागायचं. नवीन वर्षात आमच्या जीवनाची नवीन सुरुवात करत असताना आम्हाला हे लक्ष द्यायचं आहे की आमचा उद्धार कशापासून, आमचा उद्धार करता कोण आहे, आणि आमचं लक्ष आम्हाला केवळ आमच्या उद्धारकर्त्यावर लावायचं. ज्या गोष्टींपासून आमचा उद्धार नाही त्याकडे आम्हाला जायचं नाही. पुढे तो इशारा देत आहे की आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हास पुन्हा प्रजाजन केले आहे. काय केलेलं आहे, इस्रायल लोकांनी बंडखोरी केलेली आहे, राजाचा अवहेर केलेला आहे, आपल्यासाठी दुसरा राजा निवडलेला आहे, आणि तरी देखील त्या शमूएला कर्वे परमेश्वर पुन्हा एकदा सांगतो की तुम्हासाठी परमेश्वरानं काय केलेलं आहे, आपल्या थोर नामास्तव, त्याचं थोर नाव आहे, आणि त्याला अभिवचन दिलेलं आहे की ही माझी प्रजा आहे. मग तो आपल्या अभिवचनाला विमुख होत नाही, तर आपल्या थोर नामास्तव त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या लोकांचा त्याग केलेला नाही, तर त्याने कृपावंत होऊन तुम्हाला आपले प्रजानं केला. पुन्हा आम्ही त्याची प्रजा झाली, पुन्हा आम्हाला एक संधी दिलेली आहे. हे परमेश्वराने तुझा अवहेर केला, पण आज नवीन सुरुवात करत असताना मला हे अभिवचन मिळालेलं आहे की तू पुन्हा आम्हाला काय केलेलं आहे, तुझं प्रजा झाली. आज पुन्हा तू आम्हाला निवडलं, तुझी प्रजा बनवलं, आणि तुम्हासाठी प्रार्थना करायचे सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो, मी तुम्हाला चांगला व सरळ मार्ग दाखवतो. येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मीच तुम्हाला काय करतो, मार्ग दाखवतो, मीच तुम्हाला सत्य दाखवतो, मीच तुम्हाला जीवन देतो, आणि म्हणून त्याला आम्हाला काय करायचं आहे, अनुसरायचं आहे. पुढे तो म्हणतो मात्र पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक अभिवचन देत असताना परमेश्वरानं म्हटलेलं आहे, परंतु मात्र तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी जरी तुला पुन्हा प्रजाजन केलेलं आहे, मी तुला पुन्हा जवळ घेतलेलं आहे, मी तुला पुन्हा एक नवीन वर्ष दिलेलं आहे, मी पुन्हा तुला नवीन संधी दिलेली आहे, मात्र तुम्ही परमेश्वराचं भय धरा. मात्र तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परमेश्वराचं भय धरा, सत्याने व जीवभावाने त्याची सेवा करा, त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली याचा विचार करा. रोज आणि रोज त्या महत्कृत्यांचा आम्हाला विचार करायचा आहे की हे परमेश्वरा, माझं उठणं बसणं तू काय करत आहे, आशीर्वादित आणि सुरक्षित करत आहे, तू माझ्यासाठी किती महत्कृत्य करत आहेस, होय याचा विचार करा. पण तुम्ही दुष्कृत्य करीत राहाल तर काय होणार आहे, तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा देखील नष्ट.
भाषणाच्या शेवटी शमूएल इस्रायल लोकांना धोक्याचा इशारा देत आहे की मात्र तुम्ही दुष्कृत्य करीत राहाल, देवाच्या कृपेमध्ये ढवळाढवळ कराल. देव कृपा करत आहे, कारण कृपेचा काळ आहे. पण लक्षात ठेवा, त्याच्या कृपेचा गैरफायदा घेऊ नका. जर तुम्ही त्याच्या कृपेत ढवळाढवळ कराल, जर दुष्कृत्यावर दुष्कृत्य करीत राहाल, तर मात्र परमेश्वर काय करणार आहे? तुम्हाला नष्ट करणार. आम्ही भस्म झालो नाही, देवाची कृपा. तर देवाचंच वचन सांगतं की जर तुम्ही दुष्कृत्य करीत राहाल तर मात्र तुम्ही नष्ट व्हाल. काय आम्ही या इशाऱ्याकडं आमच्या जीवनाची नवीन सुरुवात करत असताना दुर्लक्ष करत आहोत? काय आम्ही सोयीस्कररित्या हा इशारा बाजूला करत आहोत का? जर करत आहोत तर आज गरज आहे की आम्हाला या इशाऱ्याकडे लक्ष द्यायचं. एक तर आम्हाला त्याला राजा म्हणून स्वीकारायचं आहे. आमच्या जीवनाची सत्ता तुझ्या हाती आहे. त्याचं राजपद त्याला द्यायचं आहे, त्याला राजा स्वीकारायचा आहे. आणि त्याला जर आम्ही राजा स्वीकारत आहोत तर मनोभावे आम्हाला त्याची सेवा करायची आहे. आम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे. तर आम्हाला आमचं जीवन त्याच्या हातात सोपवून द्यायचं आहे. आज आमच्या जीवनाची नवीन सुरुवात करत असताना आम्ही पुन्हा एकदा त्या परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करूया आणि त्याला म्हणूया की आम्ही तुझी प्रजा आणि तू आमचा राजा आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही. प्रभू करो आणि आजचं वचन आमच्या जीवनासाठी आशीर्वाद.